रंकाळ्यावर होड्यांच्या शर्यतीचा थरार, शाही दसऱ्यानिमित्त आयोजन। कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव 2025च्या निमित्ताने रंकाळा तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने क्रीडाप्रेमींसह हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मंत्रमुग्ध केले। रंकाळ्याच्या नयनरम्य परिसरात झालेल्या या शर्यतीने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा वारशाची झलक पुन्हा एकदा अधोरेखित केली। स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झेंडा दाखवून केली। यावेळी सहनिबंधक मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार करमणूक तेजस्विनी पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, नितीन धापसे आणि वर्षा नंदकुमार शिंदे उपस्थित होते। स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरणाचा समारंभही पार पडला। या स्पर्धेत एकूण 9 होड्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना 25,000 रुपये रोख, निशाण आणि चषक देऊन गौरवण्यात आले। रंकाळ्याच्या काठावर लाटांशी झुंजणाऱ्या या होड्यांनी उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला। ही स्पर्धा केवळ क्रीडा सामना नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि सामूहिक उत्सवाचा उत्सव ठरली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।